साहेब गेल्या वर्ष दीड वर्षापासून साहेब मी पाचोरा वडगाव मतदारसंघात फिरते आहे. पहिल्या दिवसापासून अगदी सर्वांना म्हणजे ज्या दिवसापासून आपण पहिल्या दिवसापासून साहेब प्रत्येकाला आता ही जे काही गद्दारी झालेली ही कुणालाही आवडलेली नाही. हे सगळे लोक अगदी मनापासून आहे साहेब. अगदी कुठलाही आमिष हे ते कधी नाही. हे प्रत्येक जण माझ्याशी पर्सनली फोनवर बोलतच होते. परंतु कसं असतं की सत्तेच्या विरोधात जास्त जाता येत नाही म्हणून हा जो काळ वेळ गेला आणि ते मला खूप दिवसापासून जाणवत होतं की हा काळ जाऊ द्यावा लागेल आणि तो काळ आता जसा जसा जाईल तसं तसं अजून याच्याही पेक्षा जास्त येणार आहेत. आता जे आलेले आहेत साहेब हे सगळे जण म्हणजे माजी नगराध्यक्ष, माजी सभापती वगैरे खूप चांगल्या चांगल्या आणि ज्यांच्या मागे 1000, 2000, 5000 लोक आहेत असे सगळे आहेत. आता हे चंदू काका आहेत हे सगळे जुने लोक आहेत. ह्या ताई राष्ट्रवादीच्या सभापती राहिलेले 20 वर्षापासून अगदी आहेत. हे रवींद्र दादा, हे पप्पू दादा म्हणजे आता मला हे राजू काळे हे तर खूप लहान होते तेव्हापासून पाचोऱ्यामध्ये अगदी सक्रिय होते. योजनाताई आहेत. हे सगळेच म्हणजे साहेब मला आता नावं पण बालू अण्णा आहेत ते पण सभापती होते. असे खूप जण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साहेब तुमच्यावर निष्ठा आणि तात्यांवरचं प्रेम या दोन गोष्टीसाठी एक काम करू तुम्ही असेच बसा. मी खुर्ची टाकून इकडे बसतो तुमच्याबरोबर म्हणजे एक आपला एकत्रित फोटो आहे. त्यांचा सुद्धा प्रवेश झाला असं पण अजून बाकी प्रवेश होणारे होते तर 23 तारखेला तुम्ही नाशिकला आहे तर त्या दिवशी आम्हाला एक 10-15 23 जानेवारी तिकडे इन्चार्ज आहेत संजय राऊत. एक लक्षात घ्या शिवसेना हा एकमेव असा पक्ष महाराष्ट्रात सध्या आहे उद्धवजी की त्या पक्षातच अशा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. जसं उद्धवजी नेहमी सांगतात आपल्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, पण आपल्याकडे निष्ठा आहे. उद्धव ठाकरे आहेत. लोक त्यांच्याकडे पाहून हा मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात. आपण पाहिलं का इतर कुठल्या पक्षात लोक निघाले आहेत, प्रवेश सुरू आहेत असं आपण गेल्या काही वर्षात पाहिलं का? तर अजिबात नाही. वैशालीताई या ज्या पद्धतीनं काम करतायत आणि आरोग्यदात्यांचा वारसा पुढे नेत आहेत आणि आपण सगळे आज विविध पक्षातून माननीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी इथे पक्षामध्ये प्रवेश करताय. एक शिवसेनेचं तुला वैशिष्ट्य सांगतो. आपण म्हटलं सत्ता आहे म्हणून थोडं लोक घाबरत नाही. शिवसेना सत्तेवर लाथ मारते आणि शिवसेना सत्तेची पर्वा करत नाही आणि शिवसेना ही सत्ता आहे म्हणून घाबरून एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेईल असं कधी शिवसेनेच्या बाबतीत होत नाही. म्हणून ती शिवसेना. आपण सगळे प्रवेशासाठी मातोश्रीवर आलेले आहात. मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना आपल्या परिवारात सामील करून घ्या. आणि आपण एक फोटो काढून आता काय बोलायचं प्रश्न आहेत. जर एक पक्षप्रवेश सगळ्यांचं स्वागत मी आपल्या शिवसेना परिवारात करतो आहे. सगळेजण मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते. मी आरोतात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस
आमचा खंदा कार्यकर्त्यांनी तिथला भक्कम असा एक आधार होता. ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता, पण त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आरोतात्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. साहजिकच आहे, तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरोतात्यांची कारकीर्द आहे, वैशालीताई आहे, मगाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे. आणि एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझा कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे. त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. आणि आहे उद्या परवापासून, उद्याचा आजची 30, 29, 30, 31 1 तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल. या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतरची सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ. आलं लक्षात? तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो. मला मी एक फक्त आता तुमच्याबरोबर इकडे बसून एकत्रित एक फोटो काढूया, मग आपण शिवबंधन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.